रिदमचा खूप चांगला सेन्स आहे असं म्हणून मला नाचायला लावलं आहे. त्याच्यामुळे मी याच्या आधी नाचलो होतो. पण मजा आली खूप. खूप आम्ही एन्जॉय केलं त्याच्यामध्ये. लेस्ली लुईसचं म्युझिकही तसं आहे. म्हणजे तुम्हाला नुसतं ऐकताना ते नाचावं असं वाटतं. ते आम्ही ॲक्च्युअली नाचलो तिथे. सिनेमात हे नाच नाही येतो, पण त्याच्या शेवटी टायटल्स वेळेला नाच आहे. पण त्यातली गाणी पण खूप छान झाली. 3च गाणी आहेत, पण फार चांगलंच म्युझिक दिलं आहे. आणि अवधूत गुप्ते, नंतर शंकर आणखीन ह्यांनी गायलेलं आहे. बेला शेंडे आणखीन बांदोडकरनी, स्वप्नील बांदोडकर. त्याच्यामुळे सगळे पक्के गाणारे ग्रेट आहेत आणि गाणं आणखीन छान झालं आहे. अप्रतिम म्युझिक, अप्रतिम. त्याने मगाशी जो एक फरक सांगितला की गायकाकडनं आधी गाणं ऐकून घेऊन त्याचं त्या पद्धतीनं स्केल गाण्याचं ठरवून, म्हणजे बनी बनाणी असं बनचुकेपणा नाही. जुन्या पद्धतीचं जुनी गाणी आपल्याला फार सुंदर का वाटतात, कारण ती त्यासाठी बनवली जातात आणि त्या गायकांना डोळ्यासमोर घेऊन बनवली जातात. असं जुन्या कल्चरचं काम करणारे लोक उरलेच नाहीत आणि त्या मुशीतला माणूस आहे हा. त्यामुळे त्यांच्या विचारासारखंच हे म्युझिक थोडं अस्सल आणि रूटेड आहे. आणि म्हणजे नाव म्हणून आपण मराठी म्हणतो, पण लावणी, अभंग, रॅप एवढ्या सगळं कॉम्बिनेशन एकाच सिनेमात 3 गाण्यांमध्ये फारच बहारदार केलं. आणि माझ्यासाठी सिनेमामध्ये नाचायला मिळणं, गाणं गायला मिळणं, या टप्प्याला मी आलो आहे. त्यामुळं भयंकर एन्जॉय केलं ते. मला कोरिओग्राफरनं सांगितलं की नाचायचं आहे म्हटल्यावर मला जरा टेन्शन होतं, कारण त्या लावणीमध्ये मी जे त्या नर्तिकेवर जे फ्रीकआउट केलेलं आहे त्याचं सगळं श्रेयसला देईन मी, कारण ते कोरिओग्राफ गाणं मला तेवढं बीट्सवर ह्याच्यावर होईना. कोणता नाही नाही तसं नकोच आहे. आणि मग राजेश भिडवींनी फार सुंदर माहोल सगळं क्रिएट केला होता आणि धमाल केली. क्षण एक हे जे गाणं आहे, क्लायमॅक्सला जे गाणं येतं फारच सुंदर केलेलं आहे. एक वेगळा साऊंड जो मराठीमध्ये येणं गरजेचं आहे तो नक्कीच या चित्रपटातनं आलेला आहे बिकॉज ऑफ लेस्ली सर. त्यांची जी जॉनर आहे, त्यांचं जे गाणं आहे रॉक, गिटार, तो जो साऊंड मराठीमध्ये मिसिंग होता, आता एक मराठी म्युझिक ओव्हरऑल एक संपूर्ण झालं आहे असं वाटतं आहे. लावणीमध्ये सुद्धा त्यांनी एक ट्विस्ट आणलेला आहे, रोमॅन्टिक, आणि एक वेगळ्या टाईपचं गाणं जे आहे देवा देवा, ते म्हणजे भजनही आहे, सेम वर्ड्स आणि सेम हे, मग ते गाणं रोमॅन्टिक होतं आणि तेच गाणं तसंच लावणीमध्ये जातं. सो हा एक वेगळा प्रयत्न झालेला आहे. प्रमोशनल सॉन्ग तर धमाल एक झालेलंच आहे. आणि एक सॅड सॉन्ग आहे, ते शंकरजींनी गायलेलं आहे. आउटस्टँडिंग गाणं आहे, माझं पर्सनल फेवरेट आहे ते. आणि म्हणजे गाडीतनं जाताना किंवा रात्री असं कधी एकटंच जात असताना ते गाणं ऐकायला खूप बरं वाटतं. आणि त्याचे शब्द बेसिकली अमरीशनी जे लिरिक्स लिहिलेले आहेत ते सुद्धा खूप छान आहेत. आणि त्या म्युझिकला आणि त्या गाण्याला, त्या ट्यून्सना बेसिकली संपूर्ण त्यांनी न्याय दिलेला आहे. पर्सनल फेवरेट माझं गाणं क्षण आहे, ते पर्सनल आहे. तिन्ही वेगवेगळ्या जॉनरची गाणी आहेत, पण क्षण हे खूप म्हणजे एक स्वतःबरोबर आपण असताना ते गाणं ऐकावं असं ते गाणं आहे आणि खूप बरं वाटतं ते ऐकून.